तर मित्रांनो, आता ही सोल्याची भाजी आम्ही सध्या तोडत आहे. मांगीलाल भाऊ आम्ही पण तोडली आणि आता ही दुःखद घटना आहे आपल्यासाठी, कारण आता यानंतर सरळ पुढच्या वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबरमध्येच आपल्याला ही भाजी खायला मिळेल. आता शेवटचं आपण मित्रांनो ही भाजी नेत आहोत. सकाळी सोले, दुपारी सोले, सोल्याचा कंटाळा जरी येत असला तरी देखील एक म्हणजे आलूच्या भाजीत सोले टाकतो आपण, त्यानंतर वांग्याच्या भाजीत टाकतो, भातात संध्याकाळी सोले टाकतो, कधी कधी उकडून खातो. आणि या भाजी मित्रांनो आपण पाहतो की दरवर्षी पावसाळ्यात जे आहे तर भाजीला भाव जास्त असतो, परंतु जसेही सोले येतात आणि यामध्ये मग इतर भाज्याचे भाव म्हणजे आपण जर समजा मुंबईचे असाल, त्यानंतर पुणे असाल, नाशिक असाल, तर या माध्यमातून आमच्या विदर्भाची ही खास अस्मिता, विदर्भाची खास भाजी आज आम्ही शेवटच्या टप्प्यात तोडत आहे. आणि आता ही दोन आपल्या भाज्या 2-3 दिवस झाल्या पाहिजे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून. मांगीलाल भाऊ ही भाजी आता 8-10 दिवस पुरेल अशा माध्यमातून मित्रांनो आम्ही तोडत आहे. सध्या तूर साईडला सोंगलेली आहे. तर या परिस्थितीमध्ये मग आता ही शेवटची आणि अंतिम लढाई सोल्याच्या भाजीची आपली आज आहे की मांगीलाल भाऊ. तर आज आपण ही भाजी तोडत आहोत आणि अत्यंत आता आनंदही होत आहे की 8 दिवस सोले खायला भेटेल. परंतु एका साईडला दुःख पण आहे, कारण ह्यामध्ये आता याच्यानंतर आपल्याला ही सोल्याची भाजी आता पुढच्या वर्षी शिवाय भेटणार नाही. आणखीनही 8-10 दिवस ज्यांची पाण्याची व्यवस्था आहे ती भाजी मित्रांनो आपल्याला खायला भेटणार आहे, काळजी नसावी. परंतु आता या तुरीच्या आपल्या सोल्याच्या भाजीला आपण यावर्षी अलविदा करत आहोत, कारण आता ही शेवटची भाजी मित्रांनो तोडत आहे. इकडं आमची अर्धी बॅग भरत पण आलेली आहे, तुम्हाला दाखवतो. छान अशा तुरीच्या शेंगा आहे. आता ही अंतिम आणि शेवटची भाजी आज आपण बनवली आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि खास करून आपल्या विदर्भातील लोकांनी हे आपल्या अस्मितेची भाजी बनलेली आहे. आता याच्यावर गाणे पण आले. आलू वांग्याची भाजी तर आहेच विदर्भाची, त्यानंतर रोडगे, त्यानंतर आपली पुरणपोळी, त्या पुरणपोळीवर असणारं तूप, हे सगळं आपलं मित्रांनो फेमस तर आहेच. आणि त्यासोबत आपली अस्मितेची भाजी म्हणजे ही सोल्याची भाजी आहे. आता पुढच्या वर्षी मित्रांनो पुन्हा आपल्याला वाट बघावं लागेल. विदर्भाच्या अस्मितेची भाजी, सोल्याची भाजी. आता सोल्याला आपल्याला अलविदा करावं लागणार आहे, कारण आता अंतिम इकडं तूर सोंगणं झालेली आहे आणि आता शेवटची भाजी बसल्या बसल्या आता मळणी यंत्र येत आहे. आणि मांगीलाल भाऊ, आता ही शेवटची आपली विदर्भातली खास फेमस भाजी आहे. मराठीत बोला. तर काय वाटतं आता शेवटची भाजी आहे, आता पुढच्या वर्षीच आपल्याला ही भाजी खायला भेटेल. तुरीची शेंगा आता शेवटची भाजी आहे आपली. तर आज शेवटची भाजी म्हटलं सर सोडून घेऊ. आता पुढच्या वर्षी भेटते आपल्याला. आता भाजी भेटत नाही सरले. तर तुरीची शेंगा आहे आता शेवटी आमच्या शेतातली भाजी आम्ही आता तोडा लागलो, थैलीत भरा लागलो. असं तोडल्या मस्त आहे ना. शेवटची भाजी आहे, शेवटची भाजी आहे. आता बसल्या सकाळी सोले, दुपारी सोले आणि संध्याकाळी सोले आहे ना. सोले भात, वांग्याच्या भाजी सोले. आता सोले संप झाले. आता शेवटची भाजी आहे आमची आता. तर काय वाटते सोल्याची भाजी इतर भाजीपेक्षा कशी आहे? सोल्याची भाजी एक नंबर आहे ते सर. आता हे आपल्याला 4 दिवस भेटते, आता भेटणार नाही आता. बरं. हो, छोलार भाजी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.